नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समर्थ स्वागत करतो आपल्या बॅकलॉग रिमूव्हर या लाडक्या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या आयुष्यातून बॅकलॉग कशाप्रकारे रिमूव्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या स्ट्रॅटेजीज वापरून बॅकलॉग रिमूव्ह केलेला आहे त्या तुम्हाला आज सांगू इच्छितो. तर फर्स्ट काय विद्यार्थी मित्रांनो, टू रिमूव्ह द बॅकलॉग यू हॅव कॉन्फिडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा बॅकलॉग आहे जो रिमूव्ह करायचा असेल तर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट घेता येतील तर तो नो द सिलेबस. जर तुम्हाला तुमचा बॅकलॉग आहे तो काढायचा असेल, तो तुमच्या आयुष्यातून रिमूव्ह करायचा असेल, तर तुम्हाला पहिले जो विषय तुम्ही निवडताय, जो विषयात तुम्ही बॅक लागलेले आहात, तो विषयाचा तुम्हाला ओव्हरऑल पूर्णपणे सिलेबस हा माहिती हवा. ओके. त्यानंतर अंडरस्टँड द क्वेश्चन, गेट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादा क्वेश्चन येतो पेपरमध्ये, तर आपण काय करायचं फर्स्टली तो क्वेश्चन एकदा अंडरस्टँड करायचा म्हणजे समजून घ्यायचा. तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरीही तुम्ही तो प्रश्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या रिलेव्हंट आन्सर तुम्ही तिथं लिहू शकतात. म्हणजे जर तुम्हाला तो 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 किंवा 3 मार्क्स आराम मिळू शकतात. त्यामुळे हा हा पॉइंट पण खूप महत्त्वाचा आहे, की अंडरस्टँड द क्वेश्चन अँड देन गेट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. ओके. देन फोर्थ पॉइंट इज रिफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अँड देन स्टडी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे रिफर करायचे. म्हणजे आता समजा 2025 आहे, तर तुम्हाला 2024 चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते रिफर करायचे. त्यानंतर 2023 चे असतील ते रिफर करायचे. आणि ते रिफर करून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामधले जे सारखे-सारखे क्वेश्चन्स असतील, ते तुम्हाला एका बाजूला काढायचे आणि ते तुम्हाला स्टडी करायचंय. काही-काही वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की जे क्वेश्चन सिमिलर असतात, तर ते क्वेश्चन येतात विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे आपला जो क्वेश्चन असतो त्याला पूर्णपणे मार्क मिळतात आणि आपले जे बॅकलॉग असतात ते आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर आपण आता बघूया की सॉर्ट बाय इम्पोर्टन्स. म्हणजे काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, सॉर्ट बाय इम्पोर्टन्स म्हणजे जर आता आपण एखादी नोट्स वाचली, ओके. एखादी नोट्स वाचली किंवा आपण एखादं पुस्तक वाचलं, तर आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली जी नोट्स आहे किंवा ते पुस्तक आहे, त्या पुस्तकातून जे इम्पोर्टंट पॉइंट असतात, ते आपण काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, हायलाइट करून घ्यायचे. ओके. हायलाइट केल्याने काय होईल, की तुम्ही नंतर जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला ते घडी-घडी पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. तुम्ही पेपरच्या वेळेस तुमचे तेवढे पॉइंट पण वाचले तरीही काम होऊ शकतं. त्यानंतर स्टडी पॉइंट वाईज बघा, हा पॉइंट ह्या पॉइंटवर अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टडी पॉइंट वाईज म्हणजे काय? जर तुमच्याकडे सिलेबस एक पुस्तक आहे तुमच्याकडे किंवा एक मोठी नोट्स आहे, तर तुम्ही ज्याच्यावर हायलाइट केलेलं आहे तेच तुम्ही पेपरच्या वेळेस वाचलं, म्हणजे तुमचा टाईम पण वाचतो आणि तुमचा जो बॅकलॉग तो सब्जेक्टचा येतो, तो पण रिमूव्ह होतो आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानंतर पुढचं आहे टार्गेट द क्वेश्चन व्हिच गेट हाय ऑर मोर मार्क्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा क्वेश्चनवर टार्गेट करायचं की ज्या क्वेश्चनला पेपरामध्ये जास्तीत जास्त मार्क्स असतात. समजा काही-काही क्वेश्चन असा आन्सर द क्वेश्चन इन ब्रीफ. ओके. तर अशा क्वेश्चनला असतात विद्यार्थी मित्रांनो 6-6 मार्क असतात किंवा 4-4 मार्क असतात. तर त्या प्रश्नांना तुम्ही जास्त द्यायचा आहे किंवा ते प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मेक युअर ओन नोट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखादी पुस्तक किंवा एखादी नोट्स वाचली, ओके. एखादी पुस्तक वाचलं किंवा एखादी नोट्स वाचली, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमच्या भाषेत किंवा तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये तो जो क्वेश्चन आहे, तो तुम्ही अंडरस्टँड करून ठेवायचा आणि तो तुम्ही तुमच्या भाषेत लिहून ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर स्टे मेंटली स्ट्राँग. तर विद्यार्थी मित्रांनो, जर जेव्हा तुम्हाला बॅकलॉग लागतो, तेव्हा तुम्ही एकदम निराश होऊन जातात आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की आता आपण कधीच जिंदगीमध्ये आपण आपला बॅकलॉग काढू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही एकदम मेंटली स्ट्राँग व्हायचं पहिले, की बॅकलॉग आला हा काही आपलं आयुष्यभर टिकणार नसतो. तो आपण केव्हाही काढू शकतो. कारण माझ्या आयुष्यात मला 11 बॅकलॉग लागलेले विद्यार्थी मित्रांनो. माझ्या पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये मला 11 बॅकलॉग लागलेले. ते मी माझ्या या गोष्टी करून काढलेले आहेत. तर म्हणून मी तुम्हाला या गोष्टी शेअर करतोय विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर त्यानंतर टॉक विथ युअर प्रोफेसर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, जो विषय किंवा जो सब्जेक्ट आहे, तो जो तुम्हाला बॅक लागलेला आहे, तर त्या सब्जेक्टचे जे प्रोफेसर असतात विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याशी तुम्ही भेटायचं आणि त्यांना जे इम्पोर्टंट पॉइंट आहेत ते त्यांना विचारायचे विद्यार्थी मित्रांनो. यामुळे तुमचा बॅकलॉग निघायला 100% तुम्हाला मदत होईल विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर डोंट पॅनिक. तुम्ही बघा मेंटली स्ट्राँग आहे त्याच्यामध्ये त्याचं डोंट पॅनिक. पण तरी तुम्हाला एक पॉइंट ॲड करून दिलाय. कारण काही-काही विद्यार्थी काय करतात, की बॅकलॉग लागला तर एकदम
बॅक येऊन जातात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की आता आपण काहीच करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायचं काम नाही. तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. त्या सिच्युएशनला तुम्ही सामोरे जायचं आणि हा तुमच्या आयुष्यातला बॅकलॉग हा लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यातून नाहीसा करायचा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जर बॅकलॉग नाहीसा केला, तर तुम्ही हॅपी राहू शकतात आणि तुमचं पुढची जी लाईफ आहे, पुढचं जे करियर आहे ते घडवू शकतात विद्यार्थी मित्रांनो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो.